मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचे, त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी तो जे आर काढला त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून धन्यवाद मानलंय. कालच आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतोय. बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा करता पोलीस घरातला गेला होता. असंच परवा सुद्धा अपघात झालाय मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, ते ह्या अपघाती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्याही कुटुंबाला नोकरी आणि 10 लाखांची मदत देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे. नाही काढले आदेश तर पुढे काय? नाही असं नाही म्हणत. आता कशाला इतकं आपण घेत नाही, इतकं धिंगाणा इथं मग ठोकटोक सरकार. आता कशाला डबल म्हणजे एकीकडून म्हणायचं आणि मराठा समाजाशी आता जुळून घ्यायचं, मराठा समाजाच्या अंगावर जायचं नाही. मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे. या समाजाशिवाय आपल्याला सत्तेत भागीदारी घेता येत नाही. या समाजावरती, मराठा समाजावरती आता अन्याय करायचा नाही. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांनी काय केलंय असं सरकार म्हणतंय. कशामुळे त्यांच्यावरती अन्याय करायचा? म्हणून सरकार त्यांच्या मनानेच म्हणतंय की आता मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे. त्या प्रक्रिया सगळ्या करायच्या. तर आता थांबतील कशामुळं? आम्ही सगळ्या मागण्या दिल्या त्यांच्याकडे. 13-14 आहे, त्यातली एकही राहणार नाही अशी 100% आम्हाला अपेक्षा आहे. राहिली रे बाबा मग तुम्हाला कळत मग कसं असतं. आता गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हाने माहिती मागली. म्हणजे प्रक्रिया सुरू झाली. बरं झालं त्यांनी ते मागितलं. काय झालंय,